बस झाली आता यांची शिक्षा. हे नकोत आता इथं. अगं अशी कशी बस झाली? आय मी हिथच थांबते आणि बघते यांच्याकडे. बघू कसे त्रास देतात तुला ते. ठीक आहे, मग तू थांब इथं आणि एकटीनच चालव खानावर. मी जाते कुठं तर केवळात, नाही तर मग तळ्याकाठी. राधी नाही, नाही राधी नाही. राधी आमचं काही चुकलं असेल तर माफ कर, पण असं कानून पाडू नको. ए गोप्या, अक्का अक्का तू म्हणशील ना तसंच होईल. तुला यांच्या शिक्षामुळे त्रास व्हायलाय ना, आपण हाकलून देऊयास नाही. खरं तर यांची चांगलीच जिरवाय पाहिजे होती, पण आता आईला त्रास व्हायलाय तर आपण यासनी हकलून देऊ इथनं. आणि तुम्ही काय बघालाय? तुमच्यासाठी काय पालखी मागवू का? चला निघा इथनं. आणि जमलं तर परत इथं कधी फिरकायची चूक करू नका. कारण तुमची ती चूक आयुष्यात कधीच न भरून निघणारी असेल. चला निघा. माझी नजर असेलच तुमच्यावर, हे काय वेगळं सांगायला नको तुम्हासनी. राधाकांतीच्या लेकींना कुणी बी त्रास दिला ना तरी मी धरणार तुम्हालाच आहे. तुमच्या एका चुकीला तुमच्यापैकी एकाचा एक पाय खुब्यातनं बाजूला काढणार. आणि पाय संपले की हात आहेच की. समजलं? जाऊ या. येतो. चला बरं झालं, कोण ती गेली. अक्का झालं तुझ्या मनागत? आता कशी गोड दिसते माझी अक्का. तुम्हा सगळ्यांनी जो बी त्रास झाला ना त्याबद्दल मी माफी मागते. माफ करा मला. नाही राधाक्का, त्रास तुमच्यामुळे नाही झाला. तुम्ही हात जोडू नका हो. बरं पण तुम्ही आता सगळे चला, शांतपणे जेवून घ्या. चला चला राधा, चला या. चल लेकरा. डॅडू, तुम्ही म्हणताय तसं निशांचं सिक्रेट मी आधीच ओपन केलं असतं तर निर्मला आंटी आणि अस्मी दोघींनाही कळलं असतं की निशांत त्यांच्याशी खोटं बोलतोय. आणि मग कदाचित अस्मी त्याला कायमची सोडून गेली असती. पण त्यामुळे निशांतच्या मनातली अस्मीची जागा मी कधीच घेऊ शकले नसते. उलट मैत्रीचा आणि मित्राचा विश्वासघात केला म्हणून निशांतच्या मनातून मी कायमची उतरले असते. पण आता निशीचं सिक्रेट जपल्यामुळे त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय. सो खरा मोठा गेम तर मी आता खेळणार आहे. डॅड, अस्मी आणि निशांत एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांना व्यवस्थित प्रेमात पडू दे. एकमेकांशिवाय काही दिसणं सुचणं सगळं बंद होऊ दे. मग मी वार करणार. तो वार केल्यावर
निशान पार कोलमडून जाईल आणि मग त्याला सावरायला कोण असणार आहे? त्याची वन अँड ओनली बेस्ट फ्रेंड मी. दुसरं काही ऑप्शनच नाहीये त्याच्याकडे. डॅडू, जेव्हापासून मला समजलंय ना की निशाच्या बापामुळे माझी मम्मा गेलीये, तेव्हापासून दुसरं काही विचारच येत नाही डोक्यात. काही सुचतच नाही मला. आपल्याला जे काही करायचंय ना ते मी करणारच आहे. मग त्यासाठी असल्या 56 मी मेल्या तरी चालेल. मला काही फरक नाही पडत. I'll do it. आय, देवाला ह्यांच्याबद्दल बी बोल बरं का. अगं जे माझ्या मनात आहे तेच त्यांच्या बी मनात आहे की. असल, पण ते कासव कासवीने पहिले आप करत राहतील. देवा यासनी सद्बुद्धी दे रे बाबा. अहो असं काय बघताय? मी जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या बरं. हा, आता मी जे करून दाखवलं ते तुम्ही करून दाखवा. हा, अरे वा, शाबास. अहो जमलं की. जमलं नाही पण जमेल असं वाटतंय. हा? तुम्ही लॅपटॉप बद्दल बोलताय ना? नाही तर अजून कशाबद्दल बोलणार? हा, नाही ते मी फक्त एवढं म्हणत होतो की तुम्हाला हे फारच छान जमलंय बघा. आता काही दिवसातच तुम्ही एक्सपर्ट होऊन जाल. हा, एक्सपर्ट नाही म्हणजे तुम्ही असंच रोज शिकवलं तर होईन सुद्धा. काय सांगावं? तुमची फी किती असेल? फी मी सांगेल ते कराल तुम्ही? प्रॉमिस? बघा तुम्ही आता प्रॉमिस केलंय मला. नाही आणि घाबरू नका, फार काही असं विशेष नाहीये. पण जसं मी तुम्हाला हा लॅपटॉप ऑपरेट करायला शिकवला ना, तसंच गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही मला शिवणकाम शिकवा. हा हा हा. बरं. जे बोलायला पाहिजे ते बोलतच नाहीयेत. ससा कासवाच्या या रेस मध्ये ना दीदी आणि निशिदादा जिंकतील बघ. पण ते आहेत कुठं ग? तुला नाही माहिती? ते पोलीस स्टेशनला गेलेत. पोलीस स्टेशनला? अगं पण का? काय झालंय? अस्मे, अगं पोलीस स्टेशनला का गेलतीस? काय झालंय? यामिनी आणि गोपीनाथसाठी. अगं त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही करायची हे ठरलेलं ना आपलं. अगं नाही अक्का, घाबरू नकोस. त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायला नव्हतं गेलो. त्यांनी परत त्रास देऊ नये म्हणून एनसी करायला गेलतो. एनसी करून ठेवली म्हणून ते घाबरतील आणि गप बसतील अशी अपेक्षा आहे. आणि नाहीच तसं झालं तर मी आहेच की. आणि काय रे, घोरपडे साहेबांसंग बोलाय तू एकटा का गेलतास? मला का घेऊन गेला नाहीस? अगं तिथं स्ट्रॅटेजी करायची होती, फाईट नाही. हसू
जमलं तर बघ. म्हणजे मी काय फाईट मोड मध्ये असते बे? असं कोण म्हणलं? तू काय कायम फाईट मोड मध्ये नसतेस. झोपलेली असतास तेव्हा फाईट मोड मध्ये नसतेस. बाकीच्या वेळी असतेस की. बस उगाच कालवा नको कोण. तायडी अभ्यास करायला. लेकरा तुला एक विचारू का? अगं एक काय 10 विचार. आसमे जा बरं चहा टाक जा जा. हा तू बस की बस. हा हे बघ लेकरा मी तशी जुन्याच मतांची अनवळणाची आहे. म्हणजे नवऱ्या संग बी फिरायला गेलं तर तिथं बी लाजणाऱ्यांपैकी. पण मी माझी ती मतं आणि बंधनं माझ्या लेकींवर कधी बी लादली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि माझा तुझ्यावर बी विश्वास आहे. तुला नक्की काय म्हणायचं अक्का? माझं काही चुकलंय का? नाही र काय बी चुकलं नाही. अरे पण तुझे मित्र बी इथं कितीदा येऊन गेले. तुझे आई वडील कोण आहे? अरे मला तुझ्या आई वडिलांबद्दल बोलायचं होतं. हा म्हणजे ती काय करतात? तुम्ही कुठं राहता? हे बघ आमचं जे काय आहे ते तुझ्या पुढंच आहे. तू तर आता घरातल्यागतच आहे सामसनी. पण तुझ्या घराबद्दल तुझ्या घरातल्यांबद्दल आम्हासनी कायच माहित नाही. त्यांचा माणूस त्यांचा माणूस मला मारायला आला. मला मारायला आला. असल्या उर्मट पोरीला पोलिसात द्यायला पाहिजे. मला पोलिसात द्यायची गोष्ट करायलाय? तुम्ही तर गुंडासनी पाठवून हप्ता आणि खंडणी वसुलीसाठी गोरगरिबांची मारहाण करताय. जे होऊ नये असं वाटत होतं तेच व्हायलंय. मी निर्मला देवीचा मुलगा आहे या अस्मीला समजलं तर काय खरं नाही म्हणूनच तिला माया संघ घोरपडेकडे नेलं नाही मी. अक्का तुला काय आणि कसं सांगू आता? काय झालंय? नाही कुठे काय काही नाही. मग निशीला आईनं त्याच्या आई वडिलांबद्दल विचारल्यावर तुम्ही अपसेट का झाला? नाही ते नाही कसं? काहीतरी झालंय. तुमचा चेहराच सांगतोय. काय झालंय? गावाकडे असलेल्या आई वडिलांची आठवणी आल्या का? निशीच्या आई वडिलांबद्दल तुम्हासनी काही माहिती आहे? लेकरा अरे माझ्या प्रश्नाचा तुला राग आला का? नाही राग कशाला येईल अक्का? राग नाही. अरे मग तुझ्या आई वडिलांबद्दल सांग की. आणि कवा तर घेऊन येतेस मी इथं. काय झालं? नाही तसं नाही. त्यांना इथं कधी घेऊन यायचं त्याचाच विचार कराल तो. अरे त्यात विचार काय करायचा आहे? कवा बी घेऊन ये. नाही तसं नाही. जरा चांगली वेळ बघून मी तुझी त्यांच्या संग ओळख करून देणार आहे. पण माझ्या पप्पासनी इथं घेऊन येता येणार नाही. पण
नाही अक्का, यावेळेस माझ्यावर शंका घेऊ नको. माझ्यावर विश्वास ठेव अक्का. आणि योग्य वेळ आली ना की मी तुला आमच्या घरी बी घेऊन जाणार आहे. मला चहा करायला सांगून निशी कुठे गेला? ही वेळ तर निभावून नेली, पण अस्मीला संशय यायला नको. ऐ, इथं काय करायलायस? अगं ते फोन आलता ना म्हणून बाहेर आलतो. बर, आई काय म्हणत होती? अक्का, अगं अक्का म्हणत होती तू रोज अस्मीला कसं सहन करू शकतोयस. बसा, उगा चेष्टा बस. सांग की. हे खरं सांगायला तर खरंच. असं म्हणत होती आई. मग तू काय म्हणालास? मी काय म्हणणार, मी अक्काला म्हणलं हे बघ अक्का, तुझ्याकडे बघून मी अस्मीला रोज सहन करतोय आणि तुझी परमिशन असेल तर आयुष्यभर सहन करायला तयार आहे मी. एवढी त्रासदायक आहे मी? एक मिनिट, काय म्हणलास? ह्यो चहा जर अस्मीनं पिला ना तर मला जे पाहिजे ते होईल. एक मिनिट हा, मला एक अर्जंट काम आठवलंय. आपण उद्या भेटू. हा, बाय, उद्या भेटू. अरे पण ह्यो निशी बी ना चहा बी संपवला नाही. अस्मे, आले. अस्मीनं चहा पिला म्हणजे मला पाहिजे तसंच होणार. पण राधाक्कानं घरच्यांबद्दल विचारलं त्याचं काहीतरी करायला पाहिजे. आज संकट टळलं असलं तरी अक्काला उत्तर द्यावं लागलच. निशी, हा? इथे एकटाच काय करतोस? नाही, काही नाही. ते चंद्र, तुझ्या बेस्ट फ्रेंडला तुझ्या मनातलं सांगणार नाहीस तू? अगं एवढे दिवस जो प्रॉब्लेम टाळत होतो ना तो आता समोर आला. म्हणजे? अगं म्हणजे अक्कानी मला माझ्या आई वडिलांबद्दल विचारलं. मी कोणाचा मुलगा आहे कळल्यावर त्यांचं काय होईल. आणि एक वेळ अक्का समजून घेईल, पण असं मी पण ज्यामुळे नुकसान होईल असं खरं सांगायची गरजच काय? काय बी झालं तरी मी अक्का संग नाही खोटं बोलू शकत. आणि तसं बी कधी ना कधी तरी खरं सांगावंच लागणार आहे. अस्मीला खरं सांगितलं तर तिचं प्रेमच नाही, मैत्री बी कायमची गमवून बसल. निशी,
असं काही होणार नाही. मी आहे ना. हा, अगं त्याबाबत कुणी बी काय बी माझी मदत करू नाही शकत तर नाही. जे बी काय करायचं ना ते मलाच करावं लागेल आणि भोगावं बी मलाच लागेल. भोगावं तर लागणारच आहे, पण फक्त तुला एकट्याला नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाला आणि तुझ्या लाडक्या अस्मीला पण.